स्वातंत्र्य दिनानिमित्त नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले। सलग 5 वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। यंदा चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत छत्रे हायस्कूलने प्रथम तर गुड शेफर्ड स्कूल व सेंट झेवियर हायस्कूल अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक मिळविला। अहंकार न बाळगता निरपेक्ष भावनेने ईश्वराप्रती सेवाभाव जपला पाहिजे, असे आवाहन मनमाड गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजित सिंग यांनी केले। आठवडे बाजारातील श्री बालाजी विठ्ठल मंदिर समितीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त मंदिरासाठी योगदान देणाऱ्या सेवेकऱ्यांचे आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा रणजित सिंग बोलत होते। मनमाड शहरात कुत्र्यांचे टोळके हैदोस घालत असून अनेकांना चावा घेत जखमी केलंय। मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांना जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीतच घेऊन मार्गक्रमण करावे लागते। अनेक वेळा अचानक कुत्रे दुचाकीसमोर आडवी येत असल्याने अपघात होत आहेत। पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत। नाशिक येथे झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 अवॉर्ड सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिकला नैसर्गिक आपत्ती पल्स पोलिओ सर्वोत्कृष्ट नवीन क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचा क्लब एक्सलन्स असे 4 अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले। 25-26 चे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र सुर्वे यांनी राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे हा गौरव करण्यात आलाय। कार्यक्रमाला नूतन अध्यक्ष आरिफ शेख, उमेश पाठक, अय्यूब शेख, युसुफ जमाली, सूरज बैरागी आदी सदस्य उपस्थित होते। नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा होताच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाजन यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या। सर्व लोकप्रतिनिधी मिळून नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे प्रतिपादन केले। भुसे पालकमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार होते। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाल्याने अखेर हाही तिढा सुटलाय। पालकमंत्री पदासाठी शिवसेना भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होते। मंत्री दादा भुसे प्रबळ दावेदार होते तर मंत्री छगन भुजबळ हेही इच्छुक होते। मनमाडच्या प्रगती अर्बन बँकेची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुभाष काका संकलेचा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यंदा सभासदांना 12% लाभांश देण्याचे प्रास्ताविक करण्यात आले। यावर्षी बँकेला 1,70,00,000चा नफा मिळविला असून 153 कोटी रुपयांच्या ठेवी जमविल्या आहेत। त्याचबरोबर 250 कोटी रुपयांच्या व्यवसायाकडे बँकेची दमदार वाटचाल सुरू केली। मुकुंद एडिंजे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आवर्तन पद्धतीप्रमाणे राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले। राजीनामा मंजुरीनंतर 7 दिवसात नवीन उपनगराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे। पुढील उपनगराध्यक्ष कोण होते याकडे सर्वांचे लक्ष लागले असे असले तरी आमदार सुहासअण्णा कांदे यांचा अंतिम निर्णय असणार आहे। मालेगावच्या नुमानीनगर भागात जुन्या भांडणाची कुरापत काढत एका टोळक्याने लोखंडी पाईपाने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद जुबेर मोहम्मद आमिर या 24 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेने मालेगाव शहर हादरले। पोलिसांनी 5 जणांना अटक केली तर मुख्य 2 संशयित फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आपण दिनानिमित्त भव्य IVF मोफत सल्ला व तपासणी शिबिर दिनांक 13 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत। शिबिरात सहभागी रुग्णांसाठी IVF उपचार पॅकेज केवळ 99,000त। ठिकाण देवकी हॉस्पिटल मनमाड। संपर्क क्रमांक 89 83 89 31 77 93 25 30 63 10 मध्ये GNMA कोर्स फक्त 9,999 मध्ये। पात्रता 12वी पास नापास। सिद्धी पॅरामेडिकल। संपर्क क्रमांक 98 23 25 53 55 91 45 15 59 55। द न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा। जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब। आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा।